नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सची सिरीज बघत आहोत, ज्यामध्ये आज आपण 29 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. तुम्ही दररोज लेक्चरला लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईब करता चॅनलला, त्याचबरोबर होमवर्क क्वेश्चनचे आन्सर देता. हे बघून खरंच खूप छान वाटत आहे. बघा मित्रांनो, हे डेली करत चला करंट अफेअर्सची सिरीज तुम्हाला देखील याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला मला मोटिवेट करायचं असेल तर तुम्ही लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी पण मोटिवेट राहील आणि लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा मोटिवेट करत राहील. बघा मित्रांनो, आपल्या अभ्यास मित्राचे जे कोर्सेस आहे त्यांच्यावर जन्माष्टमीच्या निमित्ताने 50% ऑफ आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण कंबाईनची फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत प्री प्लस मेनसाठी, ज्यामध्ये लेक्चर तर असतीलच, पण स्टेट बोर्डचे लेक्चर असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, डिजिटल नोट्स असतील. हे सगळ्या गोष्टी 8,000 रुपयाची फी असेल, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी 4,999 रुपये असणार आहे आणि प्लस इन्स्टॉलमेंट सुद्धा अवेलेबल आहे. बघा मित्रांनो, आपण नोट्स सुद्धा बनवलेले आहे. याची मी तुम्हाला एक हार्ड कॉपी दाखवतो. बघा, हे जे नोट्स आहेत त्याची तुम्ही प्रिंट आउट केल्यानंतर एक 30 रुपयामध्ये 20 रुपयामध्ये तुम्हाला एक प्रिंट आउट येऊन जाईल आणि त्या प्रिंट आउटमध्ये अशा प्रकारे रिव्हिजन नोट्स जे आहे त्या प्रिंट होऊन जातील. ते इतके छान नोट्स आहे. बघा, तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून. मग आता महाराष्ट्राचा इतिहास, करंट अफेअर्स, राज्यघटना, अर्थशास्त्र या विषयांच्या नोट्स जे आहे ते आतापर्यंत तयार झालेले आहे. फक्त करंट अफेअर्सचे जे आहे ते खूप डीप नोट्स आहे. आणि आपण जर इथे बघितलं तर राज्यघटना, अर्थव्यवस्था, इतिहास यांचे रिव्हिजन नोट्स आहे. ठीक आहे, तर हा फक्त यांच्यामध्ये फरक आहे. त्याचबरोबर बघा, हे सगळ्या नोट्स, बॅचेस वगैरे तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. बघा, आज आपण 29 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथं अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला क्वेश्चन काय आहे ते आता आपण इथे बघूया. पहिला क्वेश्चन आहे, भारत तिबेट सीमा पोलीस इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहे, डीजीपी बनले, एडीजी बनलेले आहे संजीव रैना. तर संजीव रैना यांचं नाव लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हे दुसरे IPS अधिकारी आहे, दुसरे IPS अधिकारी आहे जे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संजीव रैना मूळचे कुठले आहे तर ते जम्मू काश्मीरचे आहे. जम्मू काश्मीरच्या त्या भागामध्ये त्यांनी IPS असताना खूप जास्त काम जे आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे कोणत्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत? 1987च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला यांच्याविषयी असली पाहिजे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे मित्रांनो, 24 ऑक्टोबर 1962 मध्ये याची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळ आणि त्रिपुरा यांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे? बघा मित्रांनो, केरळ आणि त्रिपुरामध्ये अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर आपत्ती आली होती आणि नैसर्गिक संकट आले होते, पूर आले होते. तर तिचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेशने या दोन्ही राज्यांना 20-20 कोटी रुपयाची मदत जी आहे ती केलेली आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, तर मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया. भोपाळ राजधानी आहे. 1 नोव्हेंबर 1956ला स्थापना करण्यात आली होती. स्थापना लक्षात ठेवत चला, आपल्याला पॉलिटीमध्ये एक क्वेश्चन विचारला जातो की राज्यानुसार स्थापनेचा क्रम. ठीक आहे, तर आपण डेली कोणत्या ना कोणत्या राज्याची अपडेट घेत असतो, त्यामुळे आपल्याला स्थापना माहित असेल तर मग आपण तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. यानंतर मुख्यमंत्री आहे मोहन यादव आणि राज्यपाल आहे मंगूभाई पटेल. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे सिंधू गंगाधरन. बघा, सिंधू गंगाधरन जे आहे, तर नॅस्कॉमचा फुल फॉर्म जाणून घेऊया. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी. तर याचे नवीन कोण बनलेले आहे? अध्यक्ष बनलेले आहे. आपण त्यांनी कोणाची जागा घेतली तर राजेश नांबियार यांची त्यांनी जागा घेतली आहे. यानंतर बघा, सिंधू गंगाधरन या सध्या सॅप लॅब इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आहे. तर सॅप लॅब नावाची कंपनी आहे, तर तिच्या ह्या व्यवस्थापकीय संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे. यानंतर नॅस्कॉमची स्थापना जी ती 1 मार्च 1988 मध्ये करण्यात आली होती. हिचं मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. यानंतर पुढे जाऊया. जागतिक जल सप्ताह 2024 मध्ये कधी साजरा केला गेला असं आपण म्हणायला पाहिजे किंवा केला जातो? तर बघा मित्रांनो, जागतिक जल सप्ताह जो आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये 25 ते 29 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो. बघा, जागतिक आरोग्य सप्ताह जो आहे तर तो कोणामार्फत साजरा करण्यात येतो? मी 3च मुद्दे सांगतो, 3च मुद्दे लक्षात ठेवा. एक म्हणजे तारीख लक्षात ठेवा, 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो.
राष्ट्रीय जल सप्ताह. त्यानंतर स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट मार्फत सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर याची थीम, तर इथं जर बघितलं तर ब्रिजिंग बॉर्डर्स वॉटर फॉर अ पीसफुल अँड सस्टेनेबल फ्युचर. तर ही थीम त्यानंतर कोणामार्फत सेलिब्रेट करण्यात येतो आणि इथं कधी सेलिब्रेट करण्यात आलं, 25 ते 29 ऑगस्ट. अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, कधीपासून सेलिब्रेट करण्यात येतो, तर 1991 पासून. यानंतर पुढे जाऊया. भारतीय नौदलाची कोणती युद्ध नौका अधिकृत भेटीवर श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात पोहोचली? तर बघा मित्रांनो, भारतीय नौदलाची INS मुंबई. आता प्रत्येक नौदलाचे जे काही जहाज असतात, त्यानंतर जर बघितलं तर पाणबुड्या असतात, त्याच्या समोर INS नावाचा एक अक्षर जोडलेले असतात 3. तर याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असतो इंडियन नेव्हल शिप. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. INS मुंबईने श्रीलंकेला भेट दिलेली आहे अलीकडं. INS मुंबई ही नौदलामध्ये 22 जानेवारी 2001 मध्ये सामील झाली होती. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान सलीम अल होस यांच्या ऑगस्ट 2024 मध्ये वयाच्या 94 वर्षी निधन झालं? बघा मित्रांनो, सलीम अलम होस जे आहे तर ते लेबनॉन या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी लेबनॉनचं पंतप्रधान हे पद 5 वेळा भूषवलं होतं. किती वेळा? 5 वेळा ते लेबनॉनचे पंतप्रधान बनले होते. 1976 ते साल 2000 या कालखंडामध्ये 5 वेळा ते लेबनॉनचे पंतप्रधान बनले होते. म्हणजे त्यांचा कार्यकाळ आपण बघू शकतो, जवळपास 25 वर्षांचा कार्यकाळ आहे. त्यांनी अर्थशास्त्रावर आणि राजकारणावर 17 पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहे सलीम अल होस यांनी. यानंतर पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन. नाइट फ्रँक इंडियाच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईचं स्थान काय? तर बघा मित्रांनो, नाइट फ्रँक इंडिया नावाचे एक कंपनी आहे, त्यांनी एक अहवाल प्रकाशित केला प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स. तर यामध्ये मुंबईचे स्थान काय? तर पहिले प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्स म्हणजे काय तर हे तुम्हाला समजून सांगतो. तर यामध्ये राहण्यासाठी सगळ्यात महागडं शहर कोणतं आहे तर याविषयीचा हा निर्देशांक असतो. मग आपलं मुंबई राहण्यासाठी जगामध्ये कितव्या क्रमांकाचं महागडं शहर आहे तर 2ऱ्या क्रमांकाचं महागडं शहर आहे. प्रथम क्रमांकावर कोण आहे तर फिलिपिन्सची राजधानी जी आहे मनिला, ते जगामधील सगळ्यात जास्त महागडं शहर आहे राहण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर भारतामध्ये सगळ्यात जास्त महाग तो तुम्हाला मुंबईमध्ये मिळेल. त्यानंतर जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली. ठीक आहे. तर आपली शहर सगळ्यात जास्त महागडी, कारण आपली पॉप्युलेशन जास्त आहे. पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे राहायला जागा कमी आहे आणि त्यामुळे जागेचे भाव जे ते वाढलेले आहे. तर नाइट फ्रँक इंडिया नावाची संस्था आहे, प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्स नावाचा निर्देशांक आहे आणि त्यामध्ये मुंबईचं स्थान 2रं, 3रं स्थान आहे दिल्लीचं आणि मनिला जी आहे फिलिपिन्सची राजधानी ती 1ल्या क्रमांकावर आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय संघाने कोणतं पदक जिंकलं? तर सर्फिंग म्हणजे एक सर्फिंग बोर्ड असतो आणि त्यावर आपल्याला काय करायला, बर्फावर असं सर्फ करावं लागतं. ठीक आहे. तर त्या बोर्डवर तुम्ही बघितलं असेल की 2 काठ्याने सुद्धा सर्फ केलं जातं किंवा एकाच आपण म्हणतो की असा एक पत्र्यासारखा भाग असतो, त्याच्यावर आपलं फक्त उभं राहायचं, बॅलन्स करायचं शरीराचं आणि सर्फ करायचं. तर अशी एशियन सर्फिंग चॅम्पियनशिप जी आहे ती अलीकडे मालदीव या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मालदीव. तर या चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघाने जे रौप्य पदक आहे, ठीक आहे, रौप्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. आपण म्हणूया सिल्वर मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. पहिलं गोल्ड मेडल जे आहे ते कुणी जिंकलेलं आहे तर गोल्ड मेडल जपानने जिंकलेलं आहे. कुणी जिंकलं? जपानने जिंकलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. भारताने कोणतं पदक जिंकलं? चांदी नाही, रौप्य. ठीक आहे. हा शब्द महत्वाचा आहे, रौप्य पदक जिंकलेलं आहे. यानंतर बघा 9वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्ष द्या. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने कोणत्या राज्यात हरित कवर वाढवण्यासाठी म्हणजे झाडांचं प्रमाण वाढवण्यासाठी अरण्य प्रकल्प हा महत्वाचा वनीकरण उपक्रम सुरू केला? तर अरण्य प्रकल्प भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केलेला आहे बिहारमध्ये. ठीक आहे. कुठे सुरू केला? बिहारमध्ये. बघा, अरण्य प्रकल्पाअंतर्गत बिहारचे जे काही टेकड्या वगैरे तर त्यावर विमानाच्या माध्यमातून बियांचा प्रसार केला जाणार आहे आणि तिथे झाडांचं प्रमाण वाढवलं जाणार आहे. याच्या माध्यमातून जवळपास 1 लाख बियांचं लागवड केली जाणार आहे आणि बाकीच्या ज्या बिया आहे, टेकड्या आपण ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी वरून टाकण्यात येणार आहे विमानाच्या माध्यमातून. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. मग आता BPCL आपल्या स्वतःच्या पैशातून करते का ते? तर नाही मित्रांनो. काय असतं की प्रत्येक कंपनी जो काही पैसा कमवते तर त्यामधून तिला काही पैसा जो आहे तर तो समाजाच्या एका वर्गावर खर्च करावा लागतो किंवा समाजासाठी खर्च करावा लागतो. त्याला म्हटलं जातं CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मग
तो जो पैसा खर्च करावा लागतो तो BPCL कंपनीने तो पैसा झाडं लावण्यासाठी खर्च करणार आहे आणि त्यांचा उद्देश हाच आहे की ही झाडं शेवटी कोणासाठी असणार आहे, समाजासाठी असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा यामधून स्थानिकांना काय मिळणार आहे, तर रोजगार मिळणार आहे. बघा BPCL ची स्थापना 1952 मध्ये झाली होती. मुख्यालय आहे मुंबई आणि अध्यक्ष आहे कृष्णकुमार. यानंतर बिहार बद्दल जाणून घेऊया. 22 मार्च 1912 ला स्थापना, पटना राजधानी, नितीश कुमार मुख्यमंत्री आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे. यानंतर 10वा क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे. राईट टू डिस्कनेक्ट कायदा कोणत्या देशाने सुरू केलेला आहे किंवा कोणत्या देशाने लागू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, राईट टू डिस्कनेक्ट कायदा जो आहे तो ऑस्ट्रेलियाने लागू केला. पण हे समजून घेऊया की राईट टू डिस्कनेक्ट कायदा काय आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं काम आहे 8 तास, ठीक आहे, तुमचं काम आहे 8 तास, तुम्ही तुमचं काम व्यवस्थितपणे केलं. पण कधी कधी काय होतं, काम झाल्यानंतर पण तुमचा जो काही बॉस वगैरे असतो, मालक असतो, त्याचा फोन येतो की तुम्ही काय करा, एवढा ईमेल मला करून द्या किंवा एवढं काम तुम्ही एक्स्ट्रा करा किंवा माझं छोटंसं काम आहे ते एवढं करून दे. तर राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय, तर तुमचं काम 8 तास झालं ना, त्याच्यानंतर तुम्हाला कोणी म्हणू शकत नाही. आणि जर म्हटलं की एवढं ईमेल कर किंवा एवढं काम कर, तर तुम्ही डायरेक्ट त्याला नाही म्हणू शकता. या अशा प्रकारच्या कायद्याला राईट टू डिस्कनेक्ट कायदा म्हटलं जातं आणि तो कायदा जो आहे तो ऑस्ट्रेलियाने लागू केलेला आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला, तुम्हाला इथं हा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. मग बघा मित्रांनो, राईट टू डिस्कनेक्ट कायदा जो आहे तो अनेक देशांनी केलेला, पण अलीकडे कोणी केला, तर ऑस्ट्रेलियाने केलेला आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त अनेक देश आपल्याला बघायला मिळतात, पण आपल्याला सध्या ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायचं आहे कारण रिसेंट त्यांनी केलेला आहे. मग ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. त्यानंतर 11वा क्वेश्चन, पृथ्वीच्या ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी फ्रेम 2 मिशन सुरू करण्याची घोषणा कोणी केली. तर बघा मित्रांनो, फ्रेम 2 मिशन सुरू करण्याची घोषणा SpaceX ने केली. तर बघा या फ्रेम 2 मिशन अंतर्गत पृथ्वीचे जे काही ध्रुव आहे त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. तर तिथे काही व्यक्तींना पाठवले जाणार आहे. मग त्यासाठी 4 व्यक्तींची निवड करण्यात आली. चुन वांग माल्टाचे आहे, जेनिक मिकेलसेन नॉर्वेचे आहे, एरिक फिल्स ऑस्ट्रेलियाचे आहे आणि राबिया रोग या जर्मनीचे आहे. तर बघा या मिशन अंतर्गत ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास केला जाणार आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की फ्रेम 2 मिशन कशाशी संबंधित आहे, तर ते SpaceX या कंपनीशी संबंधित हे आपल्याला माहिती पाहिजे. SpaceX कंपनी एलॉन मस्क यांची आहे, जिची स्थापना 14 मार्च 2002 साली करण्यात आली होती. मुख्यालय कॅलिफोर्नियाला आहे, पण कॅलिफोर्नियावरून काही दिवसांनी आता मुख्यालय शिफ्ट होणार आहे दुसऱ्या ठिकाणी. 12वा क्वेश्चन, व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीने 2021 ते 2026 या कालावधीसाठी 3 नवीन उपपंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली. बघा हा क्वेश्चन व्हिएतनामच्या उपपंतप्रधानाबाबत आपण का घेतोय, कारण व्हिएतनाममध्ये एक पंतप्रधान ऑलरेडी आहे, पण आता त्यांनी 5 पंतप्रधान नियुक्त केलेले. 2 तर होते उपपंतप्रधान, ठीक आहे, एक पंतप्रधान आहे आणि 5 उपपंतप्रधानांची त्यांनी नियुक्ती केलेली. मग पहिले ऑलरेडी 2 उपपंतप्रधान होते, पण अजून 3 नवीन पंतप्रधान, गुएन बिह, त्यानंतर ह्यो फोक आणि बुई सोन, तर हे अजून 3 नवीन पंतप्रधान जे आहे ते नियुक्त केले. तर तुम्हाला जर असा प्रश्न आला की 5 उपपंतप्रधान असलेला देश कोणता, तर तो व्हिएतनाम आहे. व्हिएतनामचे पंतप्रधान कोण आहे, फाम मिन चिन. यानंतर व्हिएतनामची राजधानी हनोई. त्यानंतर जर बघितलं तर चलन आहे व्हिएतनामी डोंग आणि पंतप्रधान आहे फाम मिन चिन. त्यानंतर 13वा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये कोणता देश रशियाचा सर्वाधिक तेल खरीददार बनला आहे. तर रशियाकडून सगळ्यात जास्त तेल विकत घेणारा देश बनलेला आहे मित्रांनो भारत. भारताने कोणाला मागे टाकलं, तर भारताने चीनला मागे टाकलेलं आहे. बघा भारताने रशियाकडून प्रत्येक दिवसाला 2.07 दशलक्ष बॅरल, ठीक आहे, 2.07 दशलक्ष बॅरल म्हणजे 2.07 दशलक्ष जे काही आपण म्हणू ड्रम रशियाकडून विकत घेतलेले तेलाचे, ठीक आहे, नैसर्गिक तेलाचे. आणि चीन किती घेतं, तर 0.76 दशलक्ष 1.76 दशलक्ष बॅरल जे पर डे ते चीन विकत घेतो. आपण 2.07 दशलक्ष बॅरल विकत घेतो. आपण चीनला मागे टाकलं. भारताची रशियाकडून तेलाची आयात 12% वाढलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. जमिनीवर मारा करणारं शाहीन 2 क्षेपणास्त्र ची चाचणी कोणत्या देशाने केली, तर ही पाकिस्तानने केली. हे आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात ठेवायचं आहे. नावावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. शाहीन आफ्रिदी कोणाच खेळाडू आहे, तर पाकिस्तानचा. मग पाकिस्तानने शाहीन 2 क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे, असंही तुम्ही त्याला लिंक करू शकता. ठीक आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, चलन आहे पाकिस्तानी रुपया, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अल जरदारी. त्यानंतर शिखर धवनने अलीकडे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
तो कोणत्या राज्याचा व केंद्रशासित प्रदेशाचा खेळाडू आहे हे आपल्याला विचारण्यात आलेले. तर मित्रांनो तो दिल्लीचा खेळाडू आहे. बघा आता शिखर धवनच्या करिअर बाबत थोडं जाणून घेऊया. शिखर धवनने त्याची जी लास्ट मॅच आहे ती IPL 2024 मध्ये कोणत्या टीमकडून खेळली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते पंजाब किंग्स. त्याने भारतासाठी 34 कसोटी मॅच, 167 वन डे मॅच आणि 68 T20 मॅच तो भारतातर्फे खेळलेला आहे. 38 वर्षाचा शिखर धवन आहे आणि त्याने 2010 मध्ये आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. बघा आजचा टेस्ट क्वेश्चन काय आहे, तर BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने कोणत्या राज्यात हरित कव्हर वाढवण्यासाठी अरण्य प्रकल्प जो आहे, अरण्य वनीकरण प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर जो काही राईट टू डिस्कनेक्ट ऍक्ट जो आहे तर तो कोणत्या देशाने पारित केला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तो सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे जे काही कोर्स आहे त्यावर 50% डिस्काउंट सुरू आहे. कंबाईनची फाउंडेशन बॅच आपण सुरू करतो, ती तुम्ही जॉईन करू शकता. प्लस नोट्स आहेत, या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर थांबूया मित्रांनो इथं. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांनी होमवर्क क्वेश्चनचं उत्तर द्यायला मात्र विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.